लक्ष्मीच्या पावलांनीच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की सगळे हॉलमध्ये गप्पा टप्पा मस्ती मजाक करत असतानाच कला सगळ्यांना पाणी घेऊन येते व पाणी देते. तेव्हाच आबा अर्चनासोबत तिची ओळख करून देतात अद्विकची बायको म्हणून व सांगतात की आज तुम्ही जेवण करूनच जायचे. कला ही खूप सुगरण आहे, ती खूप छान जेवण बनवते. त्यावर अर्चना बोलतात की हो, रोहिणी आम्हाला फोनवर सांगितलं होतं की कला खूप छान जेवण बनवते. खास करून आम्ही तिच्याच हातचं जेवण जेवायला आज आलेलो आहोत. ते ऐकून रोहिणी सायकॅस्ट्रिकली हसत असते तर सरोज तिच्याकडे शॉक होऊन बघत असते. हे सगळे ऐकताना अद्विकला त्याच्या डिझाईन्सची चिंता असते की कशा प्रकारे कला बनवेल डिझाईन. एवढे सगळे कामं असताना व कला सगळ्यांना गप्पा मारायचं सांगून मी स्वयंपाकाची तयारी करते सांगून किचनमध्ये चालले जाते. किचनमध्ये आल्यावर कला अंजूला स्वयंपाकाची थोडीफार तयारी करायला सांगून ती पण तिचं फटाफट आवरत असते. ते करताना तिथे अद्विक येतो व तिला डिझाईन्सबद्दल विचारतो की तू एवढं सगळं काम करून कशी डिझाईन्स करणार आहेत, तू तिकडे कमिटमेंट देऊन आलेली आहेत. त्यावर कला बोलते की कमिटमेंट देताना मला हे माहीत नव्हतं की घरी पाहुणे येणार आहेत आणि याआधी असे कधी झालेले आहे का की मी तुला कमिटमेंट दिली आहे आणि मी ती पूर्ण नाही केली आहे. त्यावर अद्विक म्हणतो की तुला माझ्या एवढा एक्सपिरियन्स नाही आहे म्हणूनच मी तुला हे सांगतोय. त्यावर कला फुसफुस करून काहीतरी बोलते. अद्विक बोलतो काय बोलली तू, मला ऐकू नाही आले. कला बोलते नाही नाही, मी माझे काम करते. दोघांची तू तू मै ऐकूनच मग अंजू हसत असते. अद्विक तिला बोलतो की तू आता अद्विकची बायको म्हणून चांदेकरांची सून म्हणून प्रेझेंटेशन देणार आहे तर ते तसेच झाले पाहिजे. त्यावर कला चिडते व त्याला म्हणते मला माझे काम करू दे, तू जा बरं इथून. आणि अद्विक मनातल्या मनात बोलत असतो की ह्या अति आगाऊने जर माझे काम बिघडवले तर मला तोंडघाशी पाडेल व तिला मदत करण्यासाठी ऑफर करतो. त्यावर कला बोलते तू मदत कशाला करणार, तू मदत करणार म्हणजे माझं काम वाढवून ठेवणार, मी माझी करते. त्यावर अंजूही तेच बोलते की मी आणि कलाताई बघून घेऊ. तेव्हा कला बोलते मी माझे काम फटाफट आवरून घेते. तर अद्विक म्हणतो मी काही तुला मदत करायला हे सगळं करत नाही आहे, माझ्या बिझनेससाठी करतोय. मी मदत केल्यावर तुझं काम फटाफटच होईल म्हणून मला मदत करू दे. त्यावर कला बोलते तू थोडा वेळ बाजूला थांब बरं, माझ्या हातातले काम होऊ दे, मग मी तुला काम सांगते. तेव्हाच किचनमध्ये रजनी येते व घाईघाईमध्ये कलाला बोलते माझं डोकं दुखत होतं म्हणून मला माहीत नव्हतं, तू काय करायचं ठरवलं आहे. मला तिच्या कपाळाला हात लावून चेक करते व तिला बोलते रजनी मॅडम तुम्हाला तर ताप आहे. त्याकडे दुर्लक्ष करून रजनी तिला बोलते तू मला सांग बरं फटाफट काय करायचं आहे. तेव्हा कला बोलते तुम्ही काहीही करू नका, मी आणि अंजू सगळं सांभाळून घेतो, तुम्ही जाऊन आराम करा, झोप काढा व आराम करा. तेव्हा रजनी बोलते की माझ्याच्याने ते नाही होणार, मला तू सांग बरं काय काम कर, मी तुम्हाला गोळी देते, तुम्ही ती घेऊन आराम करा. त्यावर अद्विक मी सहमत होऊन तिला बोलतो की सगळीकडे व्हायरल आहे, तू जाऊन थोडा आराम कर. तेव्हा रजनी बोलते की एवढा सगळा स्वयंपाक कला एकटी कशी करेल. तेव्हा अद्विक बोलतो मी आहे ना, मी मदत करेल. त्यावर रजनी शॉक होते. त्यावर रजनी मजाकमध्ये त्याला म्हणते अद्विक तू आणि स्वयंपाक पण ठीक आहे, बायकोसाठी तू काहीही करशील. त्यावर अद्विक फुसफुस करतो हिच्यासाठी कोण काय करतं आहे, मी माझ्या बिझनेससाठी करतो आहे. ते कला ऐकते व बोलते ती फुसफुस करूनच बोलते की तू आणि माझ्यासाठी काही करेशील, डोंबलं व रजनीला गोळी देते. कला तिला आराम करायला सांगते पण ती बोलते नाही, मी थोडं चेंज म्हणून हॉलमध्ये सगळ्यांची गप्पा मारत बसते. कला अंजूला सांगते तू काकडी काप कोशिंबीरसाठी. तेव्हा अद्विक म्हणतो मला सांग ना काहीतरी, मी करतो ना मदत. तेव्हा कला म्हणते तू थोडं साईडला थांब. तेव्हा अद्विक चिडतो. कला म्हणते माझं काम झालं की मी तुला काहीतरी काम देते, थोडं थांब. दुसरीकडे रजनी हॉलमध्ये येऊन अर्चनाला एकमेकींना कशा आहे ते विचारतात. रजनीला विचारतात तिच्या तब्येतीबद्दल. श्रीकांत आणि रोहन तोंड वाकडं करतात. इकडे किचनमध्ये कला अद्विकला कांदा भजी बनवायचे शिकवत असते व ती त्याला नीट सांगते की कांदा भजी कसे करतात. त्यावर अद्विक ठीक आहे बोलतो व ते दोघे मिळून भजी बनवतात. भजी बनवता दोघे नकळत जवळ येतात. अद्विकला जाणवते व तो म्हणतो डिझायनर खरे, दूर दूर. त्यावर कला बोलते चांदीचे चांदेकर, तुम्हीच तेलाला घाबरताय आणि माझ्या जवळ आलेले. त्यावर अद्विक म्हणतो ठीक आहे व दोघे मिळून भजी करतात. भजी झाल्यावर कला बोलते
बघ तुझे हात म्हणजे जळले नाही, ते जळक्या ऑमलेटसारखे. तेव्हा अद्विक म्हणतो, मी हे प्रॅक्टिकल करतोय तुझ्या मदतीसाठी. दोघे मिळून भजी बनवत असतात. कॅफेमध्ये काजल तिचं आवरत असताना सोहम तिथे बसलेला असतो. काजलचं आवरून झाल्यावर सोहमला म्हणते, चला आपण घरी जाऊ आता. त्यावर सोहम तिला 2 मिनटं बस म्हणून म्हणतो व काजल बसते. तेव्हा सोहम तिच्या हातात काही पैसे देतो व काजल म्हणते, तू मला टीप देतोय. त्यावर सोहम तिला आठवण करून देतो की आपले ठरले होते ना, माझ्या प्रत्येक पेंटिंग विकल्यामागे मी तुला कमिशन देईल. तुझ्या मालकाला त्याची रेंट दिले, आता हे तुझी कमिशन. त्यावर काजल विचार करते, चला आज आपण घरी काही सामान घेऊन जाऊ शकतो व दोघे चालले जातात कॅफेमधून. इकडे चांदेकर हाऊसमध्ये सगळे डायनिंग टेबलवर बसलेले असतानाच तिथे नैना येते. त्यावर अर्चना रजनीला बोलते, हीच ना रोहनची बायको. त्यावर नैना सगळ्यांना ओळख करून देते, हॅलो मी नैना, माझे थोडे डोकं दुखत होते म्हणून मी आराम करत होते. व तेव्हा कला तिथे वाढण्यासाठी येते. तेव्हा नैना कलाला बोलते की कला, तू माझे ताट वरतीच पाठवून दे ना, माझं खूप डोकं दुखतंय, मी वरतीच जेवण करेल आज. त्यावर सगळे एकमेकांकडे बघतात. तेव्हाच अद्विक कलाला मदत करण्यासाठी वाढायला येतो. तेव्हा अर्चना सरोजला म्हणतात, अद्विक हा मदत करतोय बायकोला. त्या सरोजला म्हणतात, सरोज हा लहानपणापासून असा नव्हता, आता लग्न झाल्यावर बदललाय हा. त्यावर अद्विकला कसं तरीच वाटते व तो म्हणतो, नाही तिचे काम सोपे व्हावे म्हणून करतोय. तेव्हा अर्चना तिच्या नवऱ्याला म्हणतात, अनंता शिक काहीतरी त्याच्याकडून, बायकोला मदत करतोय तो. अर्चना अद्विकचं भरभरून कौतुक करतात व त्यांची मस्ती मजाक चालू असते. तेव्हाच अर्चना सरोजला बोलतात, तूही तुझ्या सुनेला जास्त राबवून नको घेऊस, नाही तर तुझा नवरा, तुझा मुलगा तुझ्यापासून दुरावेल. त्यावर सरोज म्हणतात, असे कधीच होणार नाही, माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे. त्यावर अद्विक पण त्यांना समर्थन करतो व तो मनातल्या मनात विचार करतो, अजूनही हिने डिझाईन्स चालू केलेली नाही आहे बनवायला, ही मला तोंडावरच पाडणार बहुतेक. तेव्हाच त्याचा फोन वाजतो. तो सगळ्यांना एक्सक्यूज मी म्हणून वरती चालला जातो. तेव्हा कलाही विचारत असते, कधी बनवू मी डिझाईन्स, किती वेळ झाला आहे. इकडे कलाच्या माहेरी काजल ओरडत ओरडतच येत असते, खरे बाई का बघा तुमच्या काजलला काय झालं आहे, खरे बाई खरे बाई. तेव्हा तिची आई बाहेर येऊन बघते काय झालं आहे. त्यांना भीती वाटते. नंतर त्यांना कळते काजल मजाक करते. ते तिचे कान पकडतात. तेव्हा काजल सांगते, या बॅगा उचलूनच माझे हात दुखून आले, मी सगळा आठवड्याभराचा सामान आणला आहे, तर तू आता बघून घे. आता आपल्याला आठवड्याभर हे सामान पुरून जाईल व आता मी या घराची मोठी आहे, त्यामुळे आता मी सगळं बघणार. त्यावर कलाच्या आईला तिचे फार कौतुक वाटते व ती म्हणते, मोठी झाली ग माझी सोनुली. त्यावर काजल बोलते, कलाताई मला घरून जाताना सांगून गेली आहे, आता ह्या घराची जबाबदारी माझी आहे म्हणून. तेव्हा तिची आई तिला म्हणते की हो, तू कराची सावलीच आहेस. आणि मग काजल तिच्या आईला लाडीगोडी लावून आज शेवयाची खीर बनव म्हणतात. त्यावर त्या हो म्हणून तिला हातपाय धुवायला सांगतात व खीर बनवायला निघून जातात. इकडे चांदेकर हाऊसमध्ये सगळ्यांचं जेवण झाले. तेव्हा डायनिंग टेबलवर फक्त कला आणि अद्विकच असतात. अद्विक जेवण करत असतो तर कलाला झोप येत असते. अद्विक जेवता जेवता त्याचं टेन्शन तिला बोलून दाखवतो की आता फेस्टिवल सीझन आलेला आहे व आपले अजून सॅम्पल डिझाईन्स पण तयार नाही आहोत, कधी करणार आहोत आपण हे सगळे, अजून पुढची प्रोसेस पण बाकी आहे आणि तुझ्याकडे बिलकुल वेळ नाही आहे. त्यावर कला म्हणते, आता तुझे जेवण झाल्यावर हे आवरल्यावर मला डिझाईनच काढायचे आहेत, तुझे झाले की आवर. त्यावर अद्विक फटाफट जेवतो व पाणी पिऊन तिला आवरायला सांगतो आणि स्वतः वर निघून जातो. इकडे कलाच्या माहेरी संगीता भाजी तोडत असतानाच दिनकर तिला म्हणतात, काजल कामाला लागल्यापासून आपल्याला बरीच मदत होते. तेव्हा त्या पण त्यावर सहमत होऊन त्यांना बोलतात, हो आज ती भरपूर सामान घेऊन आली, अगदी कलाच्या पावलावर पाऊल टाकते. तेव्हा दिनकर म्हणतात, हो पण कलाच्या बाबतीत जी चूक झाली ती आपण काजलच्या बाबतीत करायची नाही, खूप जबाबदाऱ्या टाकल्या होत्या आपण कलावर. तेव्हा संगीता पण त्यावर सहमत होतात व बोलतात, कला आणि नैनाच्या लग्नाला 5 महिने झालेले आहेत, त्यामुळे त्यांची मंगळागौर करायची वेळ आली आहे. तेव्हा दिनकर टेन्शनमध्ये येऊन म्हणतात, तू येडी का खुळी बाई तू, तर मंगळागौर करणं का सोपं आहे का, त्याला किती पैसा लागतो,
आपल्याकडे एवढा पैका नाही बाई, चांदेकरांच्या घरी दिले त्यांच्यासून, त्यांच्या प्रतिष्ठेला शोभेल असं आपण नाही करू शकत. त्यावर संगीताही टेन्शनमध्ये येतात. इकडे चांदेकरांच्या घरी कला सगळं आवरूनच डायनिंग टेबलवरच डिझाईन्स बनवण्यासाठी बसते व अगदी मन लावून डिझाईन बनवत असते. आजच्या भागात एवढंच. याच्या पुढचं जाणून घेण्यासाठी उद्याचा भाग नक्की बघा व आजचा भाग आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.